आता बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय दर्शवणारी। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांना राज्यभरातून आलेल्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केलं। पण यावेळी चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे फडणवीसांची लाडकी बहीण विद्या धुमाळ। देवेंद्र फडणवीस आणि विद्या धुमाळ यांच्यातील भावा-बहिणीचं नातं समाजाला एक आदर्शच घडवून देणार आहे। अहमदनगर येथील बांधकाम मजूर असलेले विजय निवृत्ती धुमाळ हृदयविकाराने पीडित होते। त्यांचं हृदय पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला। मात्र हृदय प्रत्यारोपणाचा तब्बल 23 लाखांचा खर्च न परवडणार असल्यामुळे धुमाळ कुटुंबीय चिंतेत होते आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंती केली। देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ विजय धुमाळ यांच्या उपचारासाठीचा सर्व खर्च त्यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर विजय धुमाळ यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि त्यामुळे त्यांना या आजारातून सावरण्यात मोठी मदत झाली। आता ते ठणठणीत आहेत। दरम्यान फडणवीसांनी केलेल्या या मुलाच्या आर्थिक मदतीसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय धुमाळ यांच्या पत्नी मुंबईमध्ये फडणवीसांच्या भेटीसाठी आल्या आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्या धुमाळ यांनी त्यांचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीसांना राखी बांधत कृतज्ञता व्यक्त केली। त्यांचे आभार मानले। साहेब, ही गरिबांच्या घरची राखी असं विद्याताई म्हणाल्या। मात्र हीच राखी अत्यंत महत्त्वाची असं म्हणत पुन्हा एकदा फडणवीसांनी त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय समाजासमोर अधोरेखित केला। आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।